हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल, वेलकम टू दिस व्लॉग. आणि आता मी रेडी होऊन आवरून ऑफिसला जात आहे. वाजल्यात तरी 2, कारण 4 तासच बसायचं असते ऑफिसमध्ये. तर लेट्स गो नाव. आता इथून मी स्टॉपला जाणार आहे आणि तिथून मला बस पकडायची आणि मग तिथून मग ऑफिसला जायचं आहे. सो लेट्स गो नाव. इकडे ना 2 स्टॉप आहेत. एक माझ्यापासून थोडं जवळ आहे, बट एक मला थोडासा जास्त जवळ वाटतो, म्हणजे सुटेबल वाटतं, कारण मी 2-3 वेळा ते तिकडून गेलेली होती त्यामुळं. तर मग मी तिकडेच जाते आत्ता. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला मेगापॉलिसचा मेन स्टॉप दाखवेन, तर तिकडे बघू आपण. आणि कन्स्ट्रक्शनमुळे वगैरे ते तिकडे खूप धूळ आहे. तर तुम्हाला इथं दिसत असेल, इथं सनवेची इन गेट आहे आणि इथं इथून मला अजून थोडंसं पुढे जायचं आहे. इथं 3 बिल्डिंग म्हणजे सोसायटीज सेम आहेत, स्पार्कलेट, सनवे आणि स्प्लेंडर सेमच आहेत, म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर त्यांचं सगळं काही सेमच आहे. त्यामुळं जे तुम्हाला दिसत पण असेल, खूप साऱ्या बसेस थांबलेत. हा ॲक्च्युली स्टॉप नाही आहे, ज्या पण बस फिरून येतात सगळ्या त्याच इथं थांबलेल्या असतात. आणि ज्यावेळी त्यांचं टायमिंग होतं त्यावेळेला सगळ्या बस जाऊन स्टॉपला थांबतात त्यांच्या टायमिंगनुसार. आणि हे स्पार्कलेटचं आउट गेट आहे, इथून पुढून इन गेट असेल. मी नंतर एक वेळ बनवेनच पूर्ण स्प्लेंडरवरती, म्हणजे सॉरी मेगापॉलिसवरती ब्लॉग कसं आहे काय आहे ते. सो हे असे चार्ज वगैरे होतात इथं सगळे बस, इलेक्ट्रिक PMPLचे. त्यांचं टाईम झालं की मग ते परत स्टॉपवर जाऊन बसतात. तुम्हाला इथं दिसत असेल लोक थांबलेत, तर तोच आपला स्टॉप आहे. आपल्याला इथंच थांबायचं आहे आत्ता. सो गाईज, मी आत्ता स्टॉपवर येऊन थांबली आहे आणि आता वेट करत आहे बस यायचा. जसे बस येईल मग आपण चढून ऑफिसमध्ये जाऊ. इन्फोसिस. फायनली मी ऑफिसमध्ये आले आणि माझ्या आत्ता 4.5 तास कंप्लीट झाले, नॉट 3.5 तास, सॉरी. आणि आता मी घरी जाईल. तर सगळं पॅकअप वगैरे करून घेतली ऑलरेडी बॅगचं, आणि आता मी घरी जाते. सो लेट्स गो.
language of rose, the language. Stories that linger on the breath of the breeze. हे ना मला नॉर्मल आर्टच दिसतंय पण व्हिडिओमध्ये ब्लिंक होतंय. स्ट्रेंज. ओके, मी आजच ऑब्झर्व केलं ते, पण मी आज कॅमेरा ओपन केल्यामुळं मी ना असं नॉर्मली इथं हे फक्त 4 दिसते, बट जेव्हा मी असं व्हिडिओमध्ये दाखवते तर हां हे इथे ना असं नॉर्मल दिसते, बट मी बॅक कॅमेऱ्याने बघितल्यानंतर ना इथे ब्लिंक होत होता ॲक्च्युली लिफ्टचा. अलग यार. सो लेट्स गो ना. मला चांगलं वाटलं आज काय माहीत नव्हतं. 3 तास कसे निघाले. मला ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्स भेटल्या, तर मी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, मस्त मजा केली. देन माझी अजून खूप जुनी फ्रेंड जिथे मी पहिल्या पीजीला राहायचे ती भेटली, सो तिच्यासोबत पण मस्त वेळ स्पेंड केला. देन नाव आय एम गेट बॅक टू होम. लेट्स सी व्हॉट्स हॅपनिंग. 4 वेळा दरवाजा वाजवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी कोणीच नाही आहे आणि माझ्याकडे चावीसुद्धा नाही आहे. वेट फॉर सम टाइम and also nobody receiving my calls. So let's wait on the stairs then. गाईज मी घरी आले, फ्रेश झाले आणि आवरून मी आळूवडी करायला घेतली, कारण मम्मीने मला त्या दिवशी आळूच्या पानं दिली होती वडी बनवण्यासाठी. तर मी बोलले की जस्ट ट्राय करूया, बिकॉज मी आतापर्यंत केलं नव्हतं, माझ्याकडे मोदक पात्र नव्हती किंवा स्टीमर नाही आहे माझ्याकडे. तर मी विचार केला की कसं बनवायचं आता, म्हणून मी चाळण घेतली, पिठं चाळायची, आणि मी त्यामध्ये ठेवून आळूवडी बनवली आहे. तर असं काहीसं केलं आहे मी. आता ते शिजत आहे, मतलब स्टीम होत आहे. सो वन्स इट डन आय विल शो यू दॅट ऑल्सो, लाईक हाव इट्स. सो दॅट्स ऑल. लाईक आता ते झाल्यानंतरच समजेल की ते झाले व्यवस्थित की नाही झाले. मे बी मतलब मला असं वाटतं की झालं असेल, बट लेट्स सी. तर काहीच तुम्ही बघू शकताय चाळणीमध्ये सुद्धा चांगल्या झाल्यात वड्या, आणि मी ऑलरेडी कट पण करून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं तळायसाठी वगैरे. आणि इकडं मी आळूच्या वडीची ग्रेव्हीची आमटी पण केली आहे मिक्स. तर आता मी तळून घेणार आहे, तळून म्हणजे जस्ट फ्राय करून आळूच्या वड्यांना. ऑलरेडी गरम असल्यामुळे थोडंसं बोलाच. ओके, तर मग मी असं आता फ्राय करून घेते. इकडं आळूच्या वड्यांच्या आमटी. तर गाईज आमचं आता जेवण वगैरे झालं आहे, आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे, तर मसाले दूध बनवलं होतं. तर सगळ्यांनी या, आणि सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी चंद्र